की आता 100 वर्ष आयुष्य आहे, पण माणसं जास्तीत जास्त 50-60 पर्यंत जातात. पुढचा मुद्दा आहे का? 50-60 वर्ष जगत असलेला माणूस छातीवर हात ठेवून सांगतो की पठ्याने 12 वर्षापर्यंत तप केलं. माझं बोलणं समजून घ्या. 50-60 वर्ष जगत असलेला माणूस छातीवर हात ठेवून सांगतो की पठ्याने 12 वर्ष तप केलं. मग 50-60 वर्षाचे 12 वर्ष तपात गेले, आपण मान्य करतो. मग जिथं 1,00,000 वर्ष आयुष्य होतं तिथं 2-4 हजार तपात गेले. तुमचं माझं काय बिघडतं? पार्वती मातेने खळतर तपश्चर्या केली आणि सगळ्या देवांनी भगवान महादेवाला सांगितलं की महादेवा 11:15 वाजत आले, तुम्ही लवकर लग्न करून टाका. महादेव म्हणे मी लग्न करायला तयार आहे. सप्त ऋषींना सांगितलं जा आणि तुम्ही पार्वतीची परीक्षा घ्या. सप्त ऋषी आले आणि पार्वती मातेला विचारलं, पार्वती माता तुम्ही का तप करताय? पार्वती मातेने सांगितलं की शंकर मला पती मिळावा याच्या करता मी तप करते आहे. सप्त ऋषीने सांगितलं, पार्वती माते शंकराला पती काय करता? काय ठिकाण आहे त्याच्या घरी? विष्णूला पती करा ना, वैकुंठामध्ये राहतो, अतिशय ऐश्वर्य भोगतो. शंकराला पती करू नका, विष्णूला पती बनवून टाका. पार्वती मातेला क्रोध आला आणि पार्वती मातेने सांगितलं कि सप्त ऋषीनो ऐका, मैं तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति भगवान शंकर को ही करूंगी. सप्त ऋषी प्रसन्न झाले आणि सप्त ऋषी प्रसन्न झाल्यानंतर सप्त ऋषीने सांगितलं ठीक आहे माते, उद्या तुमचे आई वडील तुम्हाला बोलवण्याकरता येतील, तुम्ही तपश्चर्या सोडा आणि घडी जा, भगवान महादेव तुम्हाला पती रूपामध्ये प्राप्त होणार आहे. इकडे महादेवाला ती बातमी कळाली आणि महादेवाने लग्नाचा होकार दिला. ब्रह्मदेव हिमालय नावाच्या नगरीमध्ये गेले आणि हिमालयाला सांगितलं की लग्नाची तयारी करा, महादेव तयार आहे. शंकर आणि पार्वतीच्या लग्नाकरता मुहूर्त काढलं गेलं. मार्गशीर्ष महिना सोमवार या दिवशी भगवान शंकर परमात्म्याचं आणि पार्वती मातेचं लग्न होणार होतं. हिमालयाने गर्ग मुनींकडून लग्नाची पत्रिका काढली आणि ती पत्रिका सगळ्यात पहिल्यांदा कैलास पर्वतावरती पोहोचवली आणि कैलास पर्वतावरती पोहोचवल्यानंतर हिमालयाला सांगितलं लग्नाची तयारी करा. राजा हिमालय आणि मेना माता यांनी लग्नाची तयारी हे पहिले यायला पाहिजे होतं. यांनी लग्नाची तयारी करायला प्रारंभ केला. लग्नाची तयारी करायला प्रारंभ केला. आता हिमालयाच्या घरी नगर होतं म्हणून सगळे पाहुणे आले. मोठे मोठे डोंगर, मोठे मोठे पर्वत, मोठ्या मोठ्या नद्या मनुष्य रूपाने हिमालया नावाच्या नगरीमध्ये आलेत. इकडे नवरदेवाची गोष्ट अशी होती महाराज ऐका, इकडे नवरदेवाची गोष्ट अशी होती की नवरदेवाला आई नाही, नवरदेवाला कोणी बाप नाही, नवरदेवाला बहीण नाही, नवरदेवाला भाऊ नाही. मग लग्नाची तयारी करीन कोण? कारण लग्न मंडपामध्ये नवरदेवाचा जेवढा कमी मान राहत नाही त्याच्यापेक्षा जास्त मान त्याच्या बहिणीचा राहतो बर का. नवरदेवाची बहीण लग्नाच्या दिवशी आवरली जात आणि नवरदेवाचा बाप तर विचारूच नका, तो कुठे रुसेल आणि कुठे फुगेल हे सांगता येत नाही. कारण त्याला माहितीये मला आजच मान भेटणार आहे, उद्या कोणी विचारणार नाही. नवरदेवाकडे कोणाचंच लक्ष नाहीये. पण इकडे हिमालय नावाच्या नगरीमध्ये सगळे 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 येऊन गेलेले आहेत. महादेवाने सांगितलं की सगळ्या देवतांचं आवाहन करा आणि लग्नाला तुम्ही घेऊन या. सगळ्या देवतांचं आवाहन केलं आणि महादेवाच्या घरी लग्नाला कोण कोण आलं ऐका.
शिवजीच्या लग्नाला ऐका आता आपल्यामध्ये दक्ष राजा, मीना माता आणि सर्व देवतांचं आगमन होणार आहे. शिवजीच्या लग्नाला पार्वती नवरी नवरी नटली लालबाई सुपारी फुटली. हो नवरी नटली लालबाई सुपारी फुटली. नवरी नटली लालबाई सुपारी लग्नाला पार्वती नवरी नटली. टाळी भोलेनाथाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. नवरी नटली लालबाई सुपारी फुटली. नवरी नटली लालबाई सुपारी फुटली. हो नवरी नटली लालबाई सुपारी फुटली. नवरी नटली लालबाई सुपारी फुटली. शिवजीच्या लग्नाला आलवराडी आले ब्रह्मदेव भगवान. क्या बात है भगवान संघर्षावती देऊन आले ब्रह्मदेव भगवान. गर्दी दाटली 33 कोटी देवाची येत गर्दी दाटली. नवरी 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 शिवाजीच्या बसलेले आहेत ते हिमालय राजा त्यांच्या उजव्या बाजू करून घ्या. हिमालय तुम्हीच्या बाजूला जे बसलेले आहेत तिचं नाव आहे पार्वती माता. त्यांचं आज लग्न आहे बरं का. आणि पार्वती मातेच्या डाव्या बाजूला जे हातामध्ये सुदर्शन चक्र आहे ते कोण आहेत? जोड्या एकच नंबर निवडलेल्या आहेत बरं का. विष्णू परमात्मा आणि परमात्मा विष्णूच्या डाव्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या लक्ष्मी माता. ज्या दोन बसल्या आहेत ना, एकीचं नाव आहे जया आणि दुसरीचं नाव आहे विजया. या कोण आहेत? या पार्वती मातेच्या मैत्रिणी. आपल्या भाषेमध्ये कंडोलनी, कंडोलीच म्हणतात का कलवरी, काही बी म्हणा, मला काही एवढं पुरं माहिती नाही. त्या पार्वती मातेच्या मैत्रिणीत ऐ भाऊ कथा शांत कोणाशी तयारी केली. आता लग्नाचा प्रसंग आहे का, तुम्हाला 100% आवडेल. इकडे महादेवाने सगळ्या देवांचं पाचारण केलं. महादेवाच्या लग्नासाठी विष्णू आले, ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, चंद्र आले, गजेंद्र आले, महेंद्र आले, धर्मेंद्र आले, जितेंद्र आले. तुम्ही तिकडे नका जाऊ. जितेंद्र कोणाला म्हणतात? ज्यांनी इंद्रिय जिंकले तो जितेंद्र, ज्यांनी धर्म जिंकला ते धर्मेंद्र. तिकडे नका जाऊ फिल्म सिटीकडे. हा सगळे देवता महादेवाच्या कैलास पर्वतावर आले, पण आल्या आल्या सगळे देवता आपापल्या कपड्यांना प्रेस मारत होते, कपड्यांना कांजी लावत होते, पण नवरदेवाकडे कोणाचं ध्यान नाही. मग महादेवाचा गण, त्याचं नाव आहे शृंगी. तो शृंगी धावत पडत महादेवाच्या जवळ आला आणि महादेवाला विचारलं, देवा लग्न तुमचं आहे का या लोकांचं आहे? कथा आहे का, गोड सांगेल मी तुला. म्हणे देवा लग्न तुमचं आहे की या देवांचं आहे? म्हणे आपलं माझं आहे. म्हणे लग्न जर तुमचं आहे तर नवरदेवाकडे कोणाचं ध्यान नाही आणि वराडी मेकअप करत बसले, तुमची तयारी कोण करेल? महादेव म्हणे कोण करेल? तुम्ही करा ना. शृंगी म्हणे ठीक आहे, आम्ही तुमची तयारी करतो. एक जण धावत पडत गेला, भला मोठा साप आणला. कामाला जाडल्यामुळे ज्या जटा विखुरल्या होत्या ना, तो लांब लचक साप जटांना करकसून बांधला. दुसरा गण धावत पडत गेला, त्याने इंगळा जातीचे विंचू आणले आणि महादेवाच्या कानामध्ये लटकून दिले. तिसरा गण धावत पडत गेला, भला मोठा साप आणला फन करणारा आणि तो गड्यामध्ये अटकून दिला. चौथा गण धावत पडत स्मशानात गेला, चितेचं भस्म आला आणि पावडर म्हणून पूर्ण अंगाला लावलं. नवरदेवाची तयारी सांगतो बरं, याच्यावरून अंदाज काढा नवरदेव कसा येणार आहे. चितेचं भस्म अंगाला लावलं. एक गण धावत पडत गेला, त्याने त्रिशूळ आणला महादेवाच्या हातामध्ये दिला.
दुसरा गण धावत पडत गेला, डमरू आणला, दुसऱ्या हातामध्ये दिला. एक गण धावत पडत गेला, त्याने गावातील थंडागार नंदी बैल आणला आणि महादेवाच्या पुढे उभा केला. अजून नाही महादेव येणार जोपर्यंत बामन बोलवणार नाही, तोपर्यंत नवरदेव मंडपात येणार. त्याच्यामुळे मागे ना काय पाहू, माझ्याकडेच पहा. सगळी नवरदेवाची तयारी झाली आणि नवरदेवाची तयारी झाल्यानंतर मग सगळे देव जमा झाले आणि मग विनंती केली, महादेवा आम्ही म्हणत नाही तुम्हाला शर्वानी घाला, आम्ही म्हणत नाही तुम्हाला कोट घ्या, आम्ही म्हणत नाही तुम्हाला भारी कपडे घाला, पण कमीत कमी लज्जास्थान तरी रक्षण करा. महादेवने सांगितलं, ये मेरा असली रूप है, मैं दुल्हा बनूंगा तो ऐसा ही बनूंगा. सगळे देवताने सांगितलं, महादेव जी हमें पता है कि कैलाश पे है आपका असली रूप है, पब्लिक में जाना है, समाज में जाना है, इतना समाज आता है, बहुत समाज आता है, इतके लोक येतात, ट्रॅक्टर भरून भरून येतात, एवढ्या गर्दीत जायचंय ना, कमीत कमी वाघाचं चामडं तरी लावा बर का. मग महादेवाने परवानगी दिली आणि महादेवाच्या कमरेला वाघाचं चामडं लावलं. ऐका, इतर नवरदेव महादेवासारखा नवरदेव झाला नाही, आजही नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही. पटवून देतो ऐका. इतर नवरदेव डोक्यावरती फेटा बांधतात, आज या पोराने मला बी नवरदेव बनवून दिले. फेट्यावाले आलेत का? युवराज दादा आलेत ना? हा, चालू आहे नियोजन. बरोबर आहे तुमचं नियोजन, चुकत नाहीये, म्हणूनच कार्यक्रमाला मजा आहे, काही हरकत नाही. हा, इतर नवरदेव डोक्यावरती फेटा बांधतात, महादेवाच्या डोक्यावरती जटांचा मुकुट आहे. इतर नवरदेव कानामध्ये बाही किंवा सोन्याचा कुंडल घालतात, महादेवाच्या कानामध्ये इंगळा जातीचे विंचू. इतर नवरदेव गळ्यामध्ये सोन्याची चैन घालतात, महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे. इतर नवरदेव अंगाला पावडर लावतात, महादेवाच्या अंगाला भस्म आहे. इतर नवरदेव हातामध्ये कट्यार घेतात, महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. इतर नवरदेव घोड्यावरती बसतात, महादेवजी मात्र नंदी बैलावरती बसताय. आता प्रश्न आहे ऐका, की महादेव नवरदेव असताना जटांचा मुकुट का घालतायत, कानामध्ये विंचू का घालतायत, गळ्यामध्ये साप का घालतायत, अंगाला महादेव भस्म का लावतायत, वाघाचा चामडा कमरेला का गुढाडतायत, हातामध्ये त्रिशूळ का घेतायत आणि नंदी बैलावरतीच का बसतायत, या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्याला पाहिजे. परंतु आजच्या कथेमध्ये नाही, उद्या रात्रीच्या 8 वाजेच्या देवाची तयारी झालेली आहे. लग्न सोहळा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आपल्याला पार पाडायचा आहे. 2 मिनिटं तयारी झाली आणि लग्नाची तयारी झाल्यानंतर भगवान महादेवांची वरात, मेना माता, पार्वती माता आतमध्ये होत्या, पण सगळ्या मैत्रिणी आणि छोटे छोटे पोरं. नवरदेव पाहिला, सगळ्यात पुढे कोण राहतं, नवरदेव नवरी पाहिला, छोटे पोरं राहतात, पहिल्यापासूनची परंपरा आहे. ऐका, गोड प्रसंग. हिमालय नगरीमध्ये जेव्हा वरातीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा विष्णू परमात्म्याचं आगमन झालं, तेव्हा हिमालय नगरीतल्या लोकांनी विचारलं, का हो तुम्ही नवरदेव आहात का, तुम्ही नवरदेव आहेत का? विष्णू परमात्म्याने सांगितलं, नाही मी नवरदेव नाही, मी वराडीतला माणूस आहे. हे विष्णूचं बोलणं ऐकलं, डायरेक्ट हिमालय नगरीतले लोक उड्या मारायला लागले. तिथल्या भाषेमध्ये सांगू तुम्हाला, तिथल्या भाषेमध्ये, ती भाषा मला माहितीये का, कारण लग्नाला मला बी पत्रिका होती, मी बी गेलो होतो. असं नाही, मी ग्रंथामध्ये वाचलं ते सांगतोय. विष्णूचं आगमन झालं, हिमालय नगरीतल्या लोकांना विचारलं, आप दुल्हे राजा? जी नहीं, मैं बराती हूं. विष्णु की बात सुनकर सब उछलने लगे और कहने लगे, भगवान अरे बराती इतना सुंदर है तो दूल्हा कितना सुंदर होगा. विष्णु मन में बोले, चिंता मत करो, 10 मिनट में जब बैल वाला दूल्हा मैदान में आएगा तब पता चलेगा दूल्हा कितना सुंदर है. इंद्राला तोच प्रश्न,
चंद्राला तोच प्रश्न, सगळ्यांना तोच प्रश्न. आणि सगळ्यांचं आगमन झाल्यानंतर इकडे शृंगी महादेवाला सांगतो, महादेवा हे सगळे देवता आपल्यावरती डेअरिंग का टाकतं माहिती का तुम्हाला? का? आपले वराडी कमी आहेत म्हणे. मग आपले वराडी वाढले पाहिजे, काहीतरी करा. महादेवाने सांगितलं कितने बजे? बराबर रात के 11 बजे. महादेव ने जवाब दिया, श्रृंगी सुनो, दुनिया भर में जितने स्मशान है, कुठे? महाराष्ट्र में नहीं, जलगांव जिले में नहीं, चोपड़ा तालुके में नहीं, मोईदा गांव में नहीं, दुनिया भर में. दुनिया भर में जितने स्मशान है, उतने स्मशान में जितने भूत प्रेत रहते हैं, उनको मंत्र शक्ति द्वारा मेरी शादी के लिए बुला लाओ. मंत्र टाकले महाराज. आमचे भूतांचं आगमन व्हायला लागला. कोई आसमान से, कोई जमीन से, कोई पैदल, कोई खून पिता, कोई शराब पिता, कोई दूध पिता, कोई गोमूत्र पिता. आणि अशा भूतांचं आगमन व्हायला लागलं. आणि भूतांचं आगमन झाल्यानंतर ते भूत हिमालय नावाच्या नगरीमध्ये लग्न करता येऊ लागले. भूत बेताळ टाळी टाळी. लोकांनी काही फेकू नका. मावशी, काका, दादा, काही फेकू नका. चला भूतांनो, तुम्ही इकडे बसा. की मोठ्या मोठ्या भूतांनी खाली बसून घ्यायचंय. तुला नाही, हमारे मोईदा में यमराज आया है. आणि महादेवाचं ज्या टायमाला आगमन झालं, महादेवाचं आगमन झाल्यानंतर हिमालय राजा आणि मीना माता महादेवाचं स्वागत करण्याकरता निघाल्या. महादेव चलो. मीना मातेच्या हातामध्ये आरतीचं ताट आहे. मीना माता उठा. असं बस. आता समोर समोर अशोक, तुम्ही इकडच्या साईडला, तर तिकडच्या साईडला समोर जा. माझं बोलण्याकडे ध्यान ठेवा. मीना माता लगेच विष्णूला बी काम लावून दिलं बरं. महादेवाचं आगमन झालं. मीना माता स्वागत करण्याकरता गेली आणि मीना मातेने महादेवाची आरती ओवाळली. जय हो. लवकर महादेवाची आरती ओवाळली आणि हिमालय नगरीतले सगळेच्या सगळे लोक नवरदेव पाहिला. सगळ्यांचा चेहरा होता. लोकांचं म्हणणं काय होतं की आमची पार्वती एवढी सुंदर आहे आणि नवरदेव असा काय भेटला बाई. सगळ्या हिमालय नगरीतल्या लोकांना राग आला. फेटेवाले कुठे? की तो आला पाहिजे रे. कोण? ज्याने लग्न जोडलं ना, आमच्या पोरीचं नशीब खोललं ना, तो आला पाहिजे. लग्न कोणी जोडलं होतं? नारद मुनीने. तर हिमालय राजाने सांगितलं, नारद जी आपको सन्मान नहीं मिलेगा. नारद जी बोलतात, मला सन्मान भेटला तरी चालेल आणि नाही भेटला तरी चालेल, पण ही पार्वती भगवान भोलेनाथाची जन्मोजन्मीची पत्नी आहे. हिमालय आणि मीनाला ते पटलं. पण अजून लोकांना राग आला. कोणाचा? ज्याने नवरदेवाचा मेकअप केला त्याचा. मेकअप कोणी केला होता? शृंगीने. आणि तो शृंगी बाहेर बसला होता बरं. म्हणे बोलवा रे त्या मेकअप मी आणला. शृंगीचा मेकअप पाहिला आणि पार्वती मेकअप पाहिल्याबरोबर हिमालय आणि मीना थंडेगार झाले. ते मनात म्हणतात
मेकअप मॅनलाच माहित नाही कोणतं पावडर कुठे लावावं, तो काय मेकअप करेन. त्याच्यामुळे जे झालं ते झालं, सर्व ठीक आहे. लग्नाची पार्वती मातेला नवरी रूपामध्ये लग्न मंडपामध्ये आणताय. सर्वात पुढे सखी आहेत आणि पार्वती मातेचं नवरी लग्नासाठी तयार आहेत. आता नवर देवाचे मामा आणि नवरीचे मामा यांनी लवकरात लवकर अंतरपाठ धरण्याकरता स्टेजवरती यायचं आहे. सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल. सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमनवती वेदिका क्षिप्रा वेत्र वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगल. मंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. सौभाग्याची तूत राणी सीता भाग्यवती सौभाग्याची तूत राणी सौभाग्यवती लाडकिले कही जनक सुताची लाडकिले मायेच्या प्रेमासी मिलन प्रसंगी दोन जीवाचे शुभ प्रसंगी दोन जीवाचे आले अब्द बांधव मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान हे सावधान शुभमंगल सावधान. या वधूवरान फुलवा वसंती हिरवा संसार बागेमध्ये माता पितानी बजा गुरुजना संतपदी नम्र भाव राशार्थ सदा झिजवा निज तनु वागवली अति आदरे सदकीर्तीचा ध्वज उंचवा अंबरी कुर्या सदा मंगलम सावधान शुभ मंगल
शुभमंगल सावध हे सावधान शुभमंगल सावध वा सर्वांगे हरिचंदन सुललित कंठ श्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि सूर्या सदा मंगलम धनवंतरे चंद्रमा गावात का मधुदास सुरेश्वर गजो रंभादिदे वांगणा आश्वा सप्तमृगस्तता हरिधनो शंको विषौ चामुदे रत्नानि चरुर्दश प्रतिदिनो कुर्या सदा मंगलं शुभं भवतु सावधान अंतरपाठ काढून घ्या शाखा लेखनी पात्र मोरवे लिखतति गृहीत्वां शारदा सर्वकालं तदपि द्विगुणानां मेषपारण्ययादि इव चिन्तना सावधान लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं बलं तदेव लक्ष्मी स्मरा पहिल्या नवरीने हार टाकायचा आहे नंतर भगवान भोलेनाथ अय पुतळ खाली बसा जय सोन्याचं वाश सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 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 सोन्याचं 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 बाशिंग
नको